अहो काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं. जायला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं. अजितदादा पक्षाचे जे कोणी चार चार जे लोक आहेत त्यांनी काय केलंय तर त्यांनी फक्त हे विषयाला जिवंत ठेवलेलं आहे. का? याच्याशिवाय त्यांचं महत्व तिथं दिसत नाही. मला फक्त या नेत्यांना एवढंच सांगायचं, राजकारण तुम्ही करा, आम्ही आमच्या लेवलला करू, पण आता राजकारणाची वेळ नाही. पण तुम्ही तुमच्या पक्षामध्ये आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले तर सुनेत्रा काकी झालेले आहेत. त्याच्याच बरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत. त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय. एक तर महिलांचा आदर ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि दादांची वचक काय होती, दादांचं प्रेम कार्यकर्त्यांवर होतं, आमदारांवर होतं आणि महाराष्ट्रावर होतंय. पण या जे काही चार नेते आहेत त्यांच्या वचक तर नक्कीच दादांचा तिथं होता. अहो काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं. जायला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कुणी काय करतं. म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही. तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतो असं म्हणतो. तुम्ही राजकारणाचा मुद्दा काढला म्हणून आता आम्ही भावनिक मुद्दा काढतो. त्यामुळे आमच्या काकींचा जो आदर आहे, कारण काकी मोठ्या नेत्या आहेत, त्या नक्कीच खूप चांगलं काम अजितदादांचं काम सारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला, एवढंच या ठिकाणी सांगा. सुनेत्रा पवारांना काल माध्यमांशी काही बोलायचं होतं का, असं दिसलं का तुम्हाला त्या दृश्यांमधून? कारण त्यांना काही नेत्यांनी सांगितलं की पुढचं आम्ही बोलतो, अशी दृश्य सध्या माध्यमांवर फिरतायत. एक तर त्या सगळे भाषण कुठं ऐकली नाहीत. काकींचं भाषण मी ऐकलं, भाषण ते चांगलं होतं, त्यातून संदेश त्यांनी त्या ठिकाणी चांगला दिला. त्याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे बोलले त्यांचं भाषण पूर्वीही ऐकण्यासारखं नव्हतं आणि आजही ऐकण्यासारखं नाही. त्यात कंटेंटच नसतो, त्यात महत्वाचे मुद्दे सुद्धा त्या ठिकाणी नसतात. त्यामुळे मी काय त्यांचं भाषण ऐकलं नाही. नंतर काय घडलं हे मला तरी त्या ठिकाणी माहीत नाही. पण एक आहे की सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत, पवार परिवाराच्या एक घटक आहेत आणि मग त्याच्यात त्या प्रेस कॉन्फरन्सेसला सुद्धा समोर जाऊ शकतात. त्यांना वाटेल ते त्या ठिकाणी बोलू शकतात. जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत. थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो. त्यामुळे ह्या चार जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा, सांभाळून वागा, एवढंच या ठिकाणी सांगतो.